नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय पेज. आणि मी अश्विनी तुम्हा सर्वांचं माझ्या या युट्यूब चॅनलवरती खूप 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 स्वागत करते. जर तुम्ही आधीपासून मला सबस्क्राईब केलेलं असेल तर थँक्यू सो मच. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच मला पाहिलं असेल तर हॅलो, मी अश्विनी. मी माझ्या या युट्यूब चॅनलवरती मेकअप, फॅशन, ब्लॉग, लाईफस्टाईल अशा कॉन्टेंट वरती व्हिडिओज बनवत असते. त्यामुळे जर तुम्हाला या कॉन्टेंट मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही सबस्क्राईबचं बटन क्लिक करू शकता. त्याच्या बाजूला एक छोटंसं बेल आयकॉन आहे, तेही क्लिक करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडनं ते मिस होणार नाही. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खास ब्लश वरती. खूप सारे ब्लश आपण पाहणार आहोत की जे माझे खूप फेवरेट म्हणता येतील, आवडीचे म्हणता येतील. आणि ते मी असे ना एक सेपरेट असे डब्यात काढलेले आहेत. हे बरेचसे ब्लशेस आहेत. याच्यामध्ये लिक्विड आहे, क्रीम आहे. तर ह्या सगळ्या ब्लश बद्दल आज आपण बोलणार आहोत. जर तुम्ही प्रोफेशनल आर्टिस्ट असाल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप जास्त फायदेशीर ठरेल. आणि प्रोफेशनल आर्टिस्ट जरी नसाल, तुम्ही सेल्फ यूज साठी जरी तुम्हाला ब्लश हवा असेल तरीही तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप जास्त प्रमाणात फायद्याचा ठरेल. सगळ्यात आधी ना हा आहे O2O चा ब्लश. याच्यामध्ये माझ्याकडे 2 शेड आहेत. हा एक आहे पिंक आणि हा एक आहे तो ना थोडासा असा कोरल टाइप आहे. म्हणजे एकाची शेड जी नंबर आहे ती 01 आहे आणि एकाची 03 आहे. हे जे ब्लश आहे ना मी जास्त प्रेफर करते की मिक्स करून वापरायला, म्हणजे दोन्ही शेड एकत्र करून मी वापरते. तर हा जो आहे असा पिंकिश असा शेड आहे. तर दिसतंय आणि याला ना थोडीशी अशी शाईन पण आहे. पण आहे ना हा थोडासा ना पावडरी फिनिश वाटतो मला. जेव्हा तो ड्राय होतो तेव्हा थोडासा पावडरी इफेक्ट येतो. त्यामुळे जर तुमची ऑइली स्किन टाईप असेल ना तर हा ब्लश तुमच्यासाठी खूप छान काम करेल. कारण तो लावल्यावरती जरी क्रीम असला किंवा लिक्विड असला तरी तो जेव्हा ड्राय होतो ना तेव्हा मस्त असा पावडरी फिनिश देतो. त्यामुळे तुम्ही याला नक्की ट्राय करू शकता. याच्यामध्ये 2 शेड्स आहेत. दुसरा शेड पण ट्राय करून दाखवते. जर तुम्ही डस्की स्किन टोन मध्ये असाल थोडेसे माझ्यापेक्षा, तर हा जो कोरल जो शेड ना हा खूप सुंदर दिसतो, खूप जास्त सुंदर दिसतो. त्यामुळे तुम्ही या दोन्हीपैकी कुठलीही शेड रेफर करू शकता. आता हे जे आहेत O2O चे ना ते अमेझॉनला, नायकावरती आता सध्या अवेलेबल नाही दिसला मला. अमेझॉनला याची प्राइस 1999 आहे, बट विथ डिस्काउंट काहीतरी 649, 650 पर्यंत हा मिळतो. याला उत्तम म्हणजे कमाल ड्यूप मला मिळालेला आहे. ते म्हणजे इनशाईनचं हे लिक्विड ब्लश आहे. तर हे जे आहे ना ते हायलायटर ब्लश आहे. पण याचं जे पिगमेंट आहे मी फक्त दाखवते तुम्हाला. अगदी थोडस जसं हे घेतलं होतं ना तेवढंच मी घेतलंय. पण याचं पिगमेंट बघा, बापरे. हे एवढं पिगमेंटेड आहे ना की तुम्हाला खूप कमी क्वांटिटी लागेल. आणि विचार करा ना हे एवढं वाली बॉटल किती दिवस जाईल आणि दिसतं तुम्हाला. याचा वापर तुम्ही लिपस्टिक म्हणून सुद्धा करू शकता. याचा वापर तुम्ही ब्लश म्हणून आय मेकअप मध्ये सुद्धा करू शकता. याच्यामध्ये सुद्धा माझ्याकडे ना 2 शेड्स आहे. आता जी मी दाखवलेली ही वाली शेड जी आहे ती आहे पीची 803 पीची असं शेडचं नाव आहे. अजून एक याच्यामध्ये शेड आहे, ही तर कमाल शेड आहे. अगदी छोटूसा डॉट घेतलाय मी आणि तरी पण आहे ना हा बघा केवढा स्प्रेड होतो. खूप सुंदर असा डीप पिंक टोन आहे. हा थोडासा ना कोरलिश टाइप मध्ये जातो आणि हा डीप पिंक मध्ये जातो. जर तुम्ही डीपर साइड कडे असाल तर तुम्ही प्रेफर करा की हा कलर तुम्ही प्रेफर कराल. आणि जर तुम्ही फेअर साइड कडे असाल तर तुम्ही हा रंग प्रेफर करू शकता. किंवा बेस्ट वे तुम्ही हे दोन्हीही मिक्स करून जरी वापरलं तरी खूप सुंदर दिसतं. आता यानंतर नेक्स्ट माझ्याकडे आहे ते म्हणजे फॉरएव्हर 52 चं ब्लश आहे. हे फॉरएव्हर 52 चं सॉफ्ट चिक टिंट म्हणून नाव आहे याचं. आणि जी याची शेड आहे ना, अरे बापरे, हा JCB002 JCB002 म्हणून असं शेड आहे. हा पण थोडासा पिंकिश
टोनकडेच आहे. मी जेव्हा ब्लश प्रेफर करते घ्यायला तेव्हा मी 2 शेड प्रेफर करते. एक थोडेसे पिंकिश शेड असतील आणि एक थोडस ना कोरलिश शेड असतील. आता हे पण आहे ना, हे जरी लिक्विड प्रोडक्ट दिसत असलं तरी याचं टेक्स्चर जे ते खूप क्रीमी आहे. म्हणजे हे जसं पावडरी आहे, हे जसं लिक्विडी आहे, तसं हे क्रीमी आहे. आणि याच्यामध्येच ना अजून एक शेड पण आहे माझ्याकडे, तिचं पण नाव सांगून देते मी. हे जे आहे हे फॉरएव्हर 52चं JCB 002 नंबरची ही शेड आहे. आणि जी दुसरी शेड आहे, एकच मिनिट, ही जी आहे दुसरी शेड ही JCB 004. याचा पण स्वॉच करून दाखवते तुम्हाला. हा थोडासा ना ब्राऊन न्यूड मध्ये रंग आहे. सी, ब्राउनिश आहे. आता हे तर झाले फॉरएव्हर 52चं. या सगळ्यांची जी किंमत आहे ना, पडलं, या सगळ्यांची किंमत मी पिन करतेच आहे साइड बाय साइड, ती तुम्ही चेक करू शकता. विथ ऑफर आणि ओरिजिनल प्राइस पण मी मेन्शन करते. त्यानंतरचं नेक्स्ट ब्लश आपल्याकडे आहे ते आहे 01 नंबरचं ब्लशर कोरल शेड आहे प्रॉपर. आणि हे आहे फॅशन कलरचं स्टुडिओ फिक्स म्हणून आहे. याचं जे पॅकेजिंग आहे ना ते सिमिलर फॉरएव्हर 52च्या ब्लश सारखं आहे. आता हातावर तर जागा नाही राहिली, आपण इकडे स्वॉच करूया त्याला जरा. आणि हा प्रॉपर कोरल शेड आहे. आणि ह्याचं पण आहे ना जे टेक्स्चर आहे ते मस्त असं लिक्विडी क्रीमी असं आहे. लिक्विडी म्हणता येईल, क्रीमी नाही जास्त म्हणू शकणार. आणि अगेन हे पण जे ड्राय होत आहे ना ते छान पावडरी फिनिश मध्ये होत आहे. हात फिरवताना असं थिन पावडरला आपण हात जसं लावतो तसं वाटतंय. त्यानंतर माझ्याकडे एक ब्लश आहे ते आहे इनशाईनचं. हे अशा पॅकेज मध्ये आहे. आणि हा जो शेड आहे हा शेड आहे 806 नंबरचा. पण हे जे ब्लश आहे बाप पिगमेंट आहे याचं, बाप. म्हणजे मी फक्त एकदा घेतलं आणि म्हणजे तुम्ही असं पटकन जर गालाला लावलं ना ते बसकन लागेल. त्यामुळे हे लावताना थोडस ना हात हलका ठेवा आणि प्रोडक्ट कमी कमी घ्या, बिल्ड करता येईल नंतर. पण एकदम जर स्टेम झालं तर ते लावणं थोडंसं अवघड जाईल. बाय द वे, मी या आधीचा जो व्हिडिओ बनवलाय ज्याच्यामध्ये आपण खूप मी गप्पा मारल्यात, लाईफ अपडेट मी दिलेलं आहे, त्याच्यात बोलता बोलता मी हा वाला शेड लावला होता. तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर जा, हा संपल्यानंतर जा आणि तो चेक करा. आणि तेव्हा मी बोलता बोलताना हात चुकून लावला होता, तर मस्त धब्बा लागला होता. त्यानंतर अजून एक ब्लश आहे की जो मला आवडतो, ते म्हणजे हे रेनेचं ब्लॅक ब्लश आहे. आणि याचं मार्केटिंग असं झालंय की सगळे लोक असं म्हणतात की हा जो ब्लश आहे ना हा pH नुसार चेंज होतो. तुम्ही तुमचा जो pH आहे तर बेसिकली pH नुसार नाही, हे ना हीट नुसार चेंज होणारा रंग आहे. जसं जसं तुमच्या शरीरातली हीट त्याला लागते तेव्हा त्याचा रंग चेंज होतो. pH वरती नाही आहे, हीट वरती. आणि मग जशी ज्याची हीट जशी आहे तशी प्रत्येकाचा जो शेड येतो तो डिफरंट टाईप मध्ये येतो. सी, हा खूप आहे ना क्रीमी आणि असं शायनी ग्लोई असा वाला ब्लश आहे. तर जर तुमची ऑइली स्किन असेल तर मग तुम्हाला याला पॅक करायला लागेल कॉम्पॅक्टनं कंपल्सरी. आणि जर तुमची ड्राय स्किन असेल तर नुसत्या स्किन वरती हे खूप छान दिसतं. मग फॉर एक्झाम्पल आता जर तुम्हाला असं ठरवायचं असेल की या सगळ्या ब्लश मधनं ऑइली स्किन साठी कुठले ब्लश वापरायचे आणि ड्राय स्किन साठी कुठले वापरायचे, तर ऑइली स्किन साठी हे इनशाईनचं हे एक छान आहे, O2Oचं छान आहे. फॉरएव्हर 52चं तुम्ही यूज करू शकता आणि फॅशन फॅक्टरीचं पण तुम्ही यूज करू शकता जर तुमची ऑइली स्किन असेल. आणि जर तुमची ड्राय स्किन टाईप असेल तर मग रेनेचं हे वाला ब्लश तुम्ही यूज करू शकता किंवा इनशाईनचं हे लिक्विड वाले ब्लश तुम्ही यूज करू शकता. आणि सगळ्यात जास्त मी खूप आधीपासून वापरत असेल तर बुलेट लिपस्टिकचा वापर मी ब्लश म्हणून भयानक केलेला आहे. म्हणजे ही जी पूर्ण लिपस्टिक जी संपली आहे ना ही सगळी मी ब्लश म्हणून वापरूनच संपवलेली. त्यामुळे हा शेड मला भयानक आवडतो ब्लश म्हणून लावायला. ब्रेक अ लेग म्हणून याचं नाव आहे.
जर तुम्हाला ह्या सगळ्यांपैकी ही बेस्ट वाटत असेल तर ही तुम्ही घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे कुठलेही लिपस्टिक असेल किंवा असं लिपचिक टिंट असेल त्याचाही वापर तुम्ही करू शकता. तर हे काही होते माझे न्यू प्रॉडक्ट, न्यू व्हॅनिटी मध्ये ऍड झालेले. याच्यामधलं ना O2O मी खूप आधीपासून वापरते, आणि बाकी जेवढे ब्लश मी तुम्हाला दाखवले ते सगळे आता रिसेंटली मी ऍड केलेले आहेत माझ्या व्हॅनिटीमध्ये. आणि हा इनशाईनचा तर हार्डली आठवड्याभरापूर्वीच मी परचेस केला होता, पण काय कमाल प्रोडक्ट वाटलं मला, म्हणून मला असं वाटलं की मी हे तुम्हाला शेअर करायलाच पाहिजे. आणि किमतीच्या मानानं हे खूप स्वस्त आहे, खूप जास्त पॉकेट फ्रेंडली आहे. याच्यामध्ये शेड्स, अजून 2 शेड्स पण आहेत. तुम्ही शॉपमध्ये जा आणि चेक करा. आता हे अमेझॉन वरती दिसलं मला, नायकावरती नाही दिसलं, पण तुम्ही ना तुमच्या लोकल शॉपमध्ये जाऊन चेक करू शकता. लोकल शॉपमध्ये हे नक्की तुम्हाला मिळेल, कारण ड्रग स्टोअर प्रोडक्ट आहे. बस आजचा व्हिडिओ इथपर्यंत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या त्या मैत्रिणींपर्यंत ज्यांना ब्लशेस खूप आवडतात आणि ब्लश म्हणजे त्यांच्यासाठी जीव की प्राण आहे, आणि ज्यांना त्यांच्या व्हॅनिटीमध्ये हे सगळं ऍड करायला आवडेल अशा मैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि बस हे प्रेम तुमचं जे आहे ते निरंतर राहू देत. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, लव्ह यू, बाय.